नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आज 8 मे 2026 रोजी जागतिक थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान अंतर्गत संकल्प सप्ताह रॅली काढण्यात आली। यावेळी वैद्यकीय अधीक्षक संजय मस्के, परिहार मॅडम, डॉक्टर इंचार्ज सुजाता नाईक, डॉक्टर अर्चना भाईकर, स्वाती गिरी, डॉक्टर राठोड, सेवक सलमान शेख इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमाला बरेच युवकांनी रक्तदान केले। थॅलेसेमियाच्या सर्व मुलांनी रक्तदात्यांचे आभार मानले। पाहूया त्यांची खास मुलाखत। शाबाश, थँक्यू मला बेटा। प्रसाद गजानन शेळके, राहणार जिंतूर, जिल्हा परभणी। इथे सिव्हिल दवाखान्यात थॅलेसेमिया दिनांक निमित्त रक्तदान कॅम्प घेतलेला आहे। तो काका मावशी कोणी असो आणि कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यामुळं आम्ही वाचत राहिलेलो आहे आणि इथून पुढे सहकार्य करा हीच आमची नम्र विनंती। सर्व सिव्हिल डॉक्टरांना, मॅडमला, कर्मचाऱ्यांना हीच आमची विनंती। धन्यवाद। आणि माझ्या मित्रपरिवारासाठी ब्लड देतच चला आणि कॅम्प घेत राहा। सर्वांचे धन्यवाद। नमस्कार, ग्रामीण रुग्णालय जिंतूरतर्फे आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त सर्व या जिंतूर शहरामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने थॅलेसेमिया आजाराबद्दल जनजागृती व आजार होऊ नये म्हणून सर्वांना ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे। आज एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या संकल्पपूर्तीला 1 वर्ष होत आहे। त्यानिमित्ताने आपण गेला आठवडाभर झालं थॅलेसेमियाचा संकल्प सप्ताह साजरा करत आहोत आणि आज 8 मे रोजी थॅलेसेमिया दिनानिमित्त आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे।